या भुयारी महामार्गामध्ये अनेक झरे आहेत। एक आता संयम संपलेला आहे। उद्या सकाळी PWDच्या कार्यालयामध्ये जाऊन या अधिकाऱ्याला जाब विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि पावसाळ्यात आजूबाजूच्या गाडीच्या टायरला लागलेला चिखल त्या ठिकाणी लागतो, लोक तिथं पडतात। एक जणाचा जीव गेलेला आहे आणि PWDने आम्हाला कळवलं बाबा इथं आणखीन काहीतरी जीवितहानी होऊ शकते, त्यामुळं तुम्ही सध्या पूल बंद करा। त्याप्रमाणे आपण सुरक्षितेसाठी पूल बंद केला होता। घसरगुंडी खेळण्याचा प्रकार जो आहे रोज इथल्या नागरिकांना अनुभवायला मिळतोय। पुढे बघू शकता आपण या ठिकाणी घसरगुंडी आहे, पूर्णतः अत्यंत भयंकर परिस्थिती आहे। नमस्कार, आपलं बोलबिंदास बोलमध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय। आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील भुयारी महामार्गापर्यंत आलेलो आहोत। हा भुयारी मार्ग म्हणजे मूर्तीचा सापळा। बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सडेतोडपणे सातत्याने आपण या भुयारी महामार्गाची पोलखोल करतोय। वरती बघताय आपण पूर्ण हे जे काही इथं टाकलेलं आहे, पाऊस आल्यानंतर काही भिजू नाही म्हणून यासाठी टाकलेलं आहे, परंतु हे टाकून असून ताप नसून संताप अशी परिस्थिती आहे। आपण वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण भुयारी महामार्गामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। छत्रपती संभाजीनगरचे वादग्रस्त मनपा आयुक्त यांच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने पोलखोल करतोय। या भागाचे कर्तव्यदक्ष शिंदे गटाचे जे शिवसैनिक आहेत राजेंद्र जंजाळ साहेब, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। साहेब, काय वाटतं या जीव घेण्या प्रसंगाबद्दल आपल्याला? PWDच्या अधिकाऱ्यांनी बांधलेला पूल आहे, अंडरपास आहे आणि त्यांना वेळोवेळी आपण निदर्शनास आणून दिलेलं आहे की या ठिकाणी जे पाण्याचं आउटलेट बनवलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी बनवलेलं असल्यामुळं पाणी तिथून बाहेर जात नाही आणि पावसाळ्यात आजूबाजूच्या गाडीच्या टायरला लागलेला चिखल त्या ठिकाणी लागतो, लोक तिथं पडतात। एक जणाचा जीव गेलेला आहे आणि अनेक वेळा सूचना करून सुद्धा PWDने आपण बरं आता जोपर्यंत याचं काम पूर्णतः होत नाही, जोपर्यंत या सगळ्या अडचणी PWD तोपर्यंत या पुलाचा हँडओव्हर घेऊ नये असं स्वतः मी पत्र महानगरपालिकेला दिलेलं आहे। आणि निश्चितच आता संयम संपलेला आहे। उद्या सकाळी PWDच्या कार्यालयामध्ये जाऊन या अधिकाऱ्याला जाब विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत। नुसता जाब नाही, याच्यावर उद्यापासून जे पाणी ज्या ठिकाणी थांबतंय त्या ठिकाणाच्या कामाला आम्ही त्यांना सुरुवात करायला लावणार आहोत। जे इंजिनियर असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, एकावरही निलंबनाची कारवाई एवढ्या जीव घेण्या प्रसंग झाल्यानंतरही मृत्युमुखी पडल्यानंतरही करण्यात आलेली नाही आहे। निश्चितच ही कारवाई नेमकी करायची कोणावर ही निश्चित झाली पाहिजे आणि कारवाई निश्चित करण्यासाठी त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। कारण हा अंडरपास बनवताना दोन एजन्सी याच्यामध्ये होत्या, एक जे रेल्वे डिपार्टमेंट येते आणि दुसरं PWD। तर निश्चित कोणाच्या चुकीमुळं हा भुयारी मार्ग चुकलेला आहे किंवा खराब झाला आहे हे चौकशी करून निष्पन्न करून ज्याची त्याच्यामध्ये चूक आहे त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। आपण बघितलं याच्यापूर्वी देखील आपण हा जो धबधबा दाखवण्यात आलेला होता त्याला प्रचंड प्रमाणात मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांनी व्हायरल केला होता तो व्हिडिओ। आणि खडबडून जागे झाल्यानंतर हे शेड उभं राहिलं पण अर्धावट राहिलं। हेच जर शेड इथपर्यंत जर असतं, त्या पाण्याचा स्रोत जो आहे तिथपर्यंत जर असतं तर निश्चितपणे हे जे पाणी इथून पडल्यानंतर खाली जाणार आहे, ही जी घसरगुंडी आहे, आपण घसरगुंडी अनेक ठिकाणी गेल्यानंतर लहान लेकर खेळताना पाहिले, परंतु इथं घसरगुंडी खेळण्याचा प्रकार जो आहे रोज इथल्या नागरिकांना अनुभवायला मिळतोय। पुढे काय काय आहे घसरगुंडीचं वास्तव आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू। राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलं स्पष्टपणे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। उद्या त्या कार्यालयाला ते स्वतः जाऊन जाब विचारणार आहेत। आपण पुढेही काय काय घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करू। या इकडे वरतून शकता हा भुयारी महामार्ग किती मूर्तीचा सापळा आहे, अक्षरशः बघू शकता। या जर वाहनाने जर ब्रेक फेल झाला, घसरलं, पाठीमागे मोटरसायकलवाला असेल तर खूप मोठी जीवितहानी होऊ शकते। आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर शहरातील भुयारी महामार्ग म्हणजे अक्षरशः मूर्तीचा सापळा आहे। त्या मूर्तीच्या सापळ्यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत। या ठिकाणी चिकलठाण्याच्या वयवर्ष 60 असलेल्या काकांना देखील आपला जीव गमावा लागलेला आहे। हा भुयारी महामार्ग अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यामध्ये आहे। अनेक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावं लागतोय। बघू शकता आपण या ठिकाणी घसरगुंडी आहे, पूर्णतः अत्यंत भयंकर परिस्थिती आहे। या बाबतीमध्ये
महानगरपालिका आयुक्त असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या जीवघेण्या प्रसंगाला या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाठीमागं बघताय, असं जर थांबलं एखादं वाहन जर आलं, आता या बहिणी आहेत, अनेकाच्या अंगावरती मोठं जड वाहन जर आलं, अचानकपणे घसरलं तर खूप मोठी जीवितहानी होऊ शकते. ही शक्यता नाकारता येत नाहीये. आपण बघू शकता, ही ट्रॅफिक फक्त आणि फक्त या भुयारी महामार्गामुळे झालेली आहे. आणि या भुयारी महामार्गामुळे जीव घेण्या प्रसंगाला छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम आया बहिणींना जावं लागत आहे समोर. काय वाटतं भाऊ या भुयारी महामार्गाचं वास्तव पाहून तुम्हाला? थर्ड क्लास काम झालेलं आहे. काय मार्क देणार आहे तुम्ही सार्वजनिक बांधकाम? लोकांची व्यवस्था काहीच नाही. आत्यंतराज बोलच्या माध्यमातून या अगोदर देखील आपण याचं वास्तव पुढे आणलं होतं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आपण या गंभीर विषयाकडे खंबीर होऊन भूमिका घ्यायला पाहिजे. अनेक कित्येक लोकांचे आपण बळी घेणार आहात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमधला हा भुयारी महामार्ग आहे. अत्यंत जीव घेण्या प्रसंगाला या छत्रपती संभाजीनगरकरांना तोंड द्यावं लागत आहे. अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. इथं जर बघितलं तर पूर्ण ट्रॅफिक नजर पुरणार नाही अशा पद्धतीनं ही ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेली आहे. इथं करोडो रुपये खर्च तरी नेमका केला कशा? ज्या अधिकाऱ्यांनी करोड रुपये खर्च करून जर अशी परिस्थिती असेल तर त्या अधिकाऱ्याला आजपर्यंत का निलंबित करण्यात आलेलं नाही, त्यांच्यावर गुन्हे का दाखल केला जात नाही आहे, हा देखील विचार करण्यासारखा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या अधिकाऱ्याच्या पाठीमागे कुठला मंत्री आहे हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचं कारण म्हणजे हा जो भुयारी महामार्ग बांधलेला आहे, या भुयारी महामार्गामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी भुयारी महामार्ग हा इथं बघू शकता. पूर्ण हे पाणी आहे. पाणी सारखा विसर्ग होतोय. हे पाणी बघता आपण इथं खाली जातं. हे पाणी खाली गेल्यामुळे प्रत्येक वाहनाच्या टायरासोबत हे पाणी शेवटपर्यंत जातं आणि प्रत्येक वाहन ही घसरगुंडी जशी लहान लेकरांनी खेळावी त्या पद्धतीनं घसरगुंडीचं स्वरूप या भुयारी महामार्गाला आलेलं आहे. या भुयारी महामार्गाबद्दल आपण बोलच्या माध्यमातून दाखवतो. आपण बघू शकता अक्षरशः हा जो झरा आहे लागलेला, हा झरा धबधब्याचा नाहीये, हा झरा विहिरीचा नाहीये, हा झरा जो आहे नदीचा नाहीये, हा झरा तलावाचा नाहीये, हा झरा आहे छत्रपती संभाजीनगर भुयारी महामार्गामधून वाहणारा आणि 24 तास वाहणारा. आपण बघू शकता, बोट दाबलं तर असा आहे आणि बोट सोडलं तर असा झरा सारखा होतो. हा एक झरा नाही आहे. या भुयारी महामार्गामध्ये अनेक झरे आहेत. एक झरे ज्या निर्लज्ज इंजिनियरच्या माध्यमातून, ज्या निर्लज्ज अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही झरे वाहत आहे आणि या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना याचा भीषण तोंड द्यावा लागत आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई आजपर्यंत का नाही आहे, हा आमचा नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांचा आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज भुयारी महामार्गामध्ये आपण बघता, या चौकामध्ये शिवाजीनगरच्या चौकामध्ये एवढा पोलीस बंदोबस्त आहे. हा पोलीस बंदोबस्त द्यायची गरज पडली नसती जर भुयारी महामार्ग जर व्यवस्थितपणे चोखपणे जर बांधकाम केलं असतं, दर्जेदार पद्धतीनं केलं असतं, या भुयारी महामार्गाला धबधब्याचं स्वरूप आलं नसतं, घसरगुंडीने गाड्या घसरल्या नसत्या, तर एवढा पोलीस बंदोबस्त या चौकात लावण्याची गरज नव्हती. म्हणजे अत्यंत दुर्दैवी विषय आहे हा. इथं सर्व पोलीस कर्मचारी आहेत, आपण पाहतोय सगळे. तर या ठिकाणी सर्व ठिकाणी जर बघतो, या वाहनाचे आलेले घसरगुंडीचे करून आलेले टायर आहेत आणि या जीव घेण्या प्रसंगाला या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. पूर्ण बघता आजूबाजूला जवळपास 15-20 पोलिसांचा ताफा या ठिकाणी आहे आणि या शिवाजीनगरच्या नागरिकांनाच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना याबाबत रोज तोंड द्यावं लागत आहे. सर, या ठिकाणी एवढा पोलीस बंदोबस्त असण्याचं कारण काय सर? महत्वाचं बंदोबस्त नाही या कशामुळे आहे? ट्रॅफिक पावसामुळे जरा पुलाखाली पाणी साचलं होतं, त्यामुळे जरा चिखल झाला होता. चिखल झाला त्यामुळे लोक सटकून पडत होते, म्हणजे घसरून पडत होते. तर PWDने आम्हाला कळवलं की बाबा इथं आणखीन काहीतरी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळं तुम्ही सध्या पूल बंद करा. त्याप्रमाणे आपण सुरक्षितेसाठी पूल बंद केला होता. पण बराच वेळ झाला, अजून तरी काही व्यवस्था झाली नाही, काही टँकर वगैरे आले नाही. त्यामुळे आपण आता चालू केलेलं आहे. टँकर वगैरे आल्यानंतर परत चालू करून आपण ते स्वच्छ करू. म्हणजे रोज जर पाऊस पडला तर रोज टँकर आणावी लागणार, रोज स्वच्छता मोहीम राबवावी लागणार. म्हणजे महानगरपालिकेने इतर रस्ते स्वच्छ करायचीच नाही, उठलं की सुटलं इथंच फक्त टँकर आणायची स्वच्छता करायची. परंतु याच्यावरती कायम तोडगा कधी निघणार? कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार
सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, रेल्वेचा विभाग असेल, महानगरपालिका विभाग असेल, या कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्टाचाराने भरभटलेल्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई आजपर्यंत का नाही, याचा पाठीमागचा आका कोण, हा देखील शोधण्याचा अत्यंत आणि चिंतनाचा महत्त्वाचा विषय आहे.